चला तर वेलकम टू SMS अकॅडमी. आपण प्रिव्हियस क्लासमध्ये काही प्रोग्राम घेतले होते, त्या प्रोग्रामचा आउटपुट आपण पाहिलं होतं. प्रिव्हियस क्लासमध्ये आपण प्रोग्रामचा आउटपुट पाहिलं होतं. स्ट्रिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा सॉल्व्ह झाला नाही. तर स्ट्रिंगमध्ये काय होते, स्ट्रिंगमध्ये जेव्हाही आपण सिंगल इनपुट घेतलं, ओनली स्ट्रिंग घ्यायचं असेल तर होते. पण तुम्ही जेव्हा नंबर, इंटिजर नंबर, फ्लोट नंबर, इंटिजर, फ्लोट आणि स्ट्रिंग एकाच सोबत घ्याल तर हा प्रॉब्लेम होते. पण त्याच्यानंतरचा आपण प्रॉब्लेम घेतले होते. कोणता प्रोग्राम घेतला होता? फॅक्टोरियल वाला. आता जेवढे मी बेसिक बेसिक क्वेश्चन घेऊन राहिलो, हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, खूप महत्वाचे क्वेश्चन्स आहेत. या क्वेश्चन पैकी 4 मार्काचं द्यायचं पक्कच आहे. तुमचे जवळपास 10 लेक्चर तरी पूर्ण प्रोग्रामवरच राहतील. 10 लेक्चर मध्ये आपले सगळे प्रोग्राम झाले पाहिजे. आणि हे प्रोग्राम 10 लेक्चरचे प्रोग्राम झाल्यानंतर अजून 20 लेक्चर तुमची थेरी चालणार. 20 तर नाही चालणार, पण 10 लेक्चरची तरी थेरी चालली पाहिजे. म्हणजे असं 20 लेक्चर मध्ये पहिला युनिट खतम, मग अजून दुसरा युनिट चालू होईल तुमचा. ठीक आहे. तर एवढं काही कठीण नाही आहे. पहिले जे 3 युनिट आहे हा पार्ट थोडासा वेगळा आहे, दुसरा पार्ट वेगळा आहे. म्हणजे असं समजा की एका सिक्क्याच्या 2 बाजू आहे जावा प्रोग्रामिंग. पहिले तुमच्या जी स्कीम मध्ये जावा प्रोग्रामिंग कशी होती? जी स्कीम मध्ये जावा प्रोग्रामिंग कोर होती, कोर. जे मी आता पाहतो, आता मी वायवा घ्यायसाठी गेलो होतो इथं इंजिनिअरिंगच्या शेगाव मध्ये, सिलेबस पाहिला तर विचार करा, इंजिनिअरिंगच्या पोरांना कोर सिलेबस म्हणजे सगळं सोपं सोपं कोर सिलेबस, आणि पॉलिटेक्निकचे विद्यार्थी ऍडव्हान्स पार्ट 3 युनिट ऍडव्हान्सचे शिकून राहिले आणि 3 युनिट बेसिकचे शिकून राहिले. म्हणजे विचार करा, त्यांच्यापेक्षा दुप्पटनं तुमची उंची जास्त आहे. काहून की त्या इंजिनिअरिंग पेक्षा चांगला सिलेबस तुम्ही शिकून राहिले, इंजिनिअरिंग पेक्षा ऍडव्हान्स सिलेबस तुम्ही शिकून राहिले. ऍडव्हान्स जावा आहे तुम्हाला, कोर जावा आहे 3 युनिट, कोर जावाचे 3 युनिट, ऍडव्हान्स जावाचे आता 3 युनिट तुमचे याच्यावर चालतील, आपल्या याच्यावरती. मग नंतर आपल्याला कमांड प्रोम चांगल्या याचा यूज करावा लागेल, कारण की तेव्हा इव्हेंट हँडलिंग यूज होणार. इव्हेंट हँडलिंग चांगला अजून इंटरेस्टिंग टॉपिक आहे जावाचा, मजा येते जावामध्ये. वेब डेव्हलपमेंटसाठी जावा प्रोग्रामिंगचा यूज होते, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट करू शकतो. आता तुम्ही म्हणसाल सर थेअरीचा आपली काही होऊन नाही राहिली, नुसता प्रोग्रामच होऊन राहिले. आज तुमची इच्छाच होती सर प्रोग्राम शिकवा, तर घ्या प्रोग्राम. आपलं तुम्हाला तर माहिती आहे, आपले प्रोग्राम मध्ये आपण कुठं अडकत नाही, आणि याच्याही मध्ये थेअरीमध्ये. आता बा जेव्हाही आपण प्रोग्रामिंग करतो ना, आणि डायरेक्ट लाईव्ह याच्यावर प्रोग्राम करून राहिलो, म्हणजे मी याच्या पहिले रनही करून पाहिला नाही प्रोग्राम. म्हणजे असं समजा की मागच्या वर्षी रन करून पाहिले, त्याच्यानंतर आता यावर्षी डायरेक्ट करून राहिलो. मग थोड्याफार अडचणी येतीलच, थोडे एरर येतीलच, आणि एरर जर एक वेळा आला तर लवकर निघत नाही. तो एरर काढण्यासाठी मग टेक्निक्स यूज करावं लागते, दुसरा कोड पाहावा लागते, आणि इथं काहीच नाही आपल्यापाशी. म्हणजे डायरेक्टली मी प्रोग्राम घेतो, प्रोग्राम रन करतो, आणि तो डायरेक्ट कंपायलरवरती. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ऍडव्हान्स लेवल दिली, आणि हे ऍडव्हान्स लेवल मध्ये तुम्ही 3 युनिट तर बरोबर करता, पण 4थ्या युनिट पासून तुमचा प्रॉब्लेम चालू होते. कसा? प्रोग्रामचा कसा प्रॉब्लेम चालू होते की तुम्हाला तर प्रोग्राम लिहिता आला पाहिजे. बरं, प्रोग्राम तर लिहिता येते, पण त्या प्रोग्राम लिहिल्यानंतर त्याच्यात ज्या मेथड असतात ना, तिथं फसते माणूस. खूप साऱ्या मेथड्स असतात त्याच्यात, त्या लक्षात ठेवावं लागते, ते एक्झाम मध्ये लिहायला लागते. आणि लिहायला लागते म्हणजे थेरी एक्झाम आहे, ऑनलाईन सारखं नाहीये. हा थोडस तुमची टफ लेवल जे आहे ते वाढत जाते. आणि काही काही क्वेश्चन तुम्ही पॉलिटेक्निकचे त्यांना विचारले तर आलेच नाही. म्हटलं हे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना विचारा. आणि काही काही पॉलिटेक्निकचे विद्यार्थी भेटले आपले, तर त्यांना उत्तर दिले. जसं फॉर एक्झाम्पल थ्रेड आपल्या जावामध्ये त्यांना नाहीच आहे सिलेबसमध्ये. ॲपलेट आपल्याला नाही आहे, त्यांना आहे. म्हणजे तुमचं काढलं ते एकदम जुनं आहे ॲपलेट. तर असा काही कॉन्सेप्ट आहे की जो ॲडव्हान्स पार्ट तुम्ही शिकून राहिले, जे इंजिनिअरिंग वाल्यांना नाहीये. चला ठीक आहे, आता खूप झाल्या गोष्टी. आता आपण चालू करू जावा प्रोग्रामिंगचा जे प्रोग्राम्स आहेत ते. तर आपण मागच्या क्लासमध्ये छोटे छोटे प्रोग्राम पाहिले होते. पहिला प्रोग्राम जो आहे तो असाच ॲडिशन सबट्रॅक्शन वाला पाहिला होता. दुसरा फॅक्टोरियल वाला प्रोग्राम पाहिला होता. इवन ऑड वाला पाहिला होता. अजून एक क्वेश्चन आहे इवन ऑड वाला प्रोग्राम, तो आपण पाहू. तो तुम्हाला काही होमवर्क दिलं होतं का? होमवर्क केला का तुम्ही? होमवर्क दिलं असेल बहुतेक, मी नाही दिला का? बोलू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. चला, तर आता मी तुम्हाला प्रोग्राम शिकवतो इवन ऑड वाला, आणि तुम्ही सांगा कंपायलर कोणता यूज करू. मी कोणताही कंपायलर यूज करू शकतो. आता हा जो मोबाईल कंपायलर आहे हाही यूज करू शकतो आपण, जेबी ड्राईव्हचा. ठीक आहे. फक्त हा कंपायलर तुम्हाला हे स्मॉल दिसते, ते स्मॉलचं लार्ज करण्यासाठी याच्यावर सेटिंग मध्ये आपण काल गेलो होतो, आणि सेटिंग मध्ये करून पाहू आपण. हे याची व्हॅल्यू जे आहे आपल्याला ते वाढवायचं आहे. त्या व्हॅल्यू वाढवण्यासाठी अपिअरन्स मध्ये जाऊन फॉन्ट साईज थोडीशी वाढवून घेऊ. फॉन्ट साईज करू आपण 30. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचं काहीच नाही, आपल्याला फक्त फॉन्ट साईज वाढवायची. वाढली का पहा, चेक करा. यस, वाढली. तुम्हाला दिसून राहिली ना फॉन्ट साईज? की अजून वाढू? याच्यापेक्षा अजून याच्यापेक्षाही वाढू शकते फॉन्ट साईज.
तर सेटिंग मध्ये जा आणि सेटिंग मध्ये जाता अपीअरन्स. आता हे मी करून पाहिलं पहिले मोबाईलवर, कारण की काल आपण शोधलं तर भेटलंच नाही. थोडी 32 पर्यंत होते, त्याच्यावर हा जात नाही. मग याची थीम वगैरे जे काही आहे ते तुम्ही करू शकता. तर हा जो ऍप्लिकेशन आहे हा तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा आहे. हा जो ऍप्लिकेशन आहे ना, हा तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा आहे. जेबी ड्रॉइड नावाचा आणि एक AIDI नावाचा ऍप्लिकेशन आहे. तर मी याचं नाव चेंज करणार नाही. पण आता आपण चेंजेस करून पाहू. ठीक आहे. आता एक प्रोग्राम, हा जो प्रोग्राम आहे या प्रोग्रामचं नाव चेंज करून पाहू आपण. ठीक आहे. या प्रोग्रामचं नाव लिहितो मी. या प्रोग्रामचं नाव चेंज करतो मी. प्रोग्रामचं नाव लिहितो E1. ठीक आहे. E1चं स्पेलिंग EVEN. बरोबर आहे ना, E1. आता दिसून राहिलं ना तुम्हाला बरोबर. E1 प्रोग्रामचं नाव E1 लिहिलं. याची जे थीम आहे ती थीम लाईट झाली. मी तुम्हाला काळा अक्षर दिसतो, तर थीम आपण चेंज करू शकतो. तर इथं जायचं सेटिंग मध्ये, अपीअरन्स मध्ये जाऊन काही दिसून राहिलं काय, थीम लाईट आहे, याला डार्क करून पाहू आपण. थीम पाहू चेंज झाली काय, तर झाली डार्क थीम. ठीक आहे. आता तुमचं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर थीम पण तुमची चेंज झाली. म्हणजे आता क्लिअर हे दिसते आणि मी दिसतो. मी दिसलं पाहिजे. मी जर काळा दिसलो, डोंबळा दिसलो, तुम्हाला काय समजणार आहे, चेहरा दिसला पाहिजे. बरं, पुढचा. आता याचं नाव चेंज केलं आपण E1. तुम्हाला माहित आहे हा जावा मधला एक प्रॉब्लेम आहे की जे क्लासचं नाव असते, लक्ष द्या, जे क्लासचं नाव असते ते डॉट जावाला सेव्ह करायचं. तर मग आता हे सेव्ह करण्यासाठी इथं काहीतरी असते, सेव्ह ॲज आणि सेव्ह ॲज करण्यासाठी आता मला शोधू द्या इथं कुठं एखादा इंटरनल फोल्डर घेऊन घेऊ आपण. हा इंटरनल फोल्डर, आणि इंटर फोल्डर मध्ये आपण इथं एखादा फोल्डर निवडून घेऊ आपण. फोल्डरचं नाव काय म्हणते, एक्सेस एरर फोल्डर. तर नवीन फोल्डरसाठी असेल ना, हा न्यू फोल्डर. हा न्यू फोल्डर, आणि इथं आपण तयार करून घेऊ जावा प्रोग्राम किंवा युनिट नंबर 1 किंवा जावा प्रोग्राम, जावा युनिट 1 हे तयार केलं आपण नवीन फोल्डर आणि क्रिएट करून आलो आपण फोल्डर. ठीक आहे. या फोल्डरमध्ये याचं नाव काय लिहिलं होतं आपण, याचं नाव, अरे या फोल्डरचं नाव काय, या प्रोग्रामचं काय नाव लिहिलं आपण, E1 कॅपिटल मध्ये लिहिलं. E1 कॅपिटल मध्ये नाही आहे ते. E1 जे नाव आहे ते असं आहे, EVEN. हे दिसून राहिलं का तुम्हाला, हे सर्वात खाली इथं लिहिलेलं आहे. आपण E1 डॉट जावानं सेव्ह केला आपण. E1 डॉट जावानं सेव्ह केला. आता हा E1 डॉट जावानं सेव्ह केलेला प्रोग्राम तुम्हाला इथं दिसते काय, E1 डॉट जावा. ठीक आहे. तर लक्ष द्या, जे स्पेलिंग इथं असणार, ते स्पेलिंग तुमचं इथं असलं पाहिजे. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. स्पेलिंग काय, E1 ई कॅपिटल आहे, इथं ई कॅपिटल आहे, V स्मॉल आहे, ई स्मॉल आहे, डॉट जावा इथं E1. आता तुम्ही म्हणता सर E1 डॉटचा प्रोग्राम झालाय. E1 डॉटचा झाला. मला सांगा, तुम्हाला जर विचारलं की तुम्ही 1 ते 100 पर्यंत जेवढी E1 नंबर असेल सांगा, प्रोग्राम कॅल्क्युलेट करून दाखवा. 1 ते 100 पर्यंत नंबर आपल्याला E1 नंबर काढायचे. करू शकता का तुम्ही? तुमच्यापैकी असं कोण आहे की हा प्रोग्राम करू शकते? प्रोग्राम इथं लिहून दाखवत मी. प्रोग्रामचा एम काय, काय प्रोग्राम, राईट ए जावा प्रोग्राम, that accept that find the even number between 1 to 100. क्वेश्चन समजला का? 1 ते 100 पर्यंतचे इवन नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. काय, 1 ते 100 पर्यंत. आता 1 ते 100 पर्यंत सुरुवात काय होईल तुमची इवन नंबरची? पहिला इवन नंबर काय येईल, 2, दुसरा 4, नंतर 6, नंतर 8, नंतर 10, असे चालले. आणि शेवटचा तुमचा 100 यायला पाहिजे किंवा 98 यायला पाहिजे. असे इवन नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. कोण सांगते, कसं करसाल? लॉजिक कोणी सांगू शकते का की आपल्याला इवन नंबर फाइंड आउट करायचा आहे? तर म्हणून सगळ्यात पहिले, यस करेक्ट, फॉर लूप लागणार आहे. एकदम बरोबर. आता सगळ्यात पहिले आपण इथं काय लावणार आहोत, तर स्कॅनर लावणार आहोत. कारण की आपल्याला काय घ्यायचं आहे, नंबर घ्यायचा आहे 1 to 100 पर्यंत. आता मी असा प्रोग्राम बनवून देतो तुम्हाला की तुम्हाला 100 नंबर पैकी विचारो की 1000 विचारो की कोणताही नंबर, जोही नंबर देईन आपल्याला त्याच्यावर. इथं तर 100 म्हटलेलं आहे, पण आपण 100च्या ठिकाणी 200 जरी आला, 1 to 200, 1 to 200, 1 to 300, 1 to 500,
या नंबरपैकी इव्हन नंबर जरी विचारला तर कॅल्क्युलेट करता येते. तर म्हणून त्याच्यासाठी आपण एक व्हेरिएबल करू, त्या व्हेरिएबलचं नाव घेऊ आपण नम, आणि ह्या नमची व्हॅल्यू आपण युजर पासून काय करू, ऍक्सेप्ट करू. ऍक्सेप्ट करण्यासाठी आपण स्कॅनर नावाचं फंक्शन लिहू. स्कॅनरचं स्पेलिंग लक्षात ठेवा, स्कॅनर st इज इक्वल्स टू न्यू स्कॅनर इन ब्रॅकेट सिस्टीम डॉट इन, न्यू स्कॅनर इज इक्वल्स टू सिस्टीम डॉट इन. आता आपण हे बदलू शकतो बरं, असं काही नाही आहे की तुम्हाला याच्यातच काऊन शिकू राहिले सर, त्याच्यातच काऊन शिकू राहिले, तुम्ही GDB मध्ये करू शकता, हे याच्यातही बोलू शकता. आता 2 दिवसांना आपण हे चेंज करणार, मी लॅपटॉपवरही शिकवणार तुम्हाला, तिन्ही प्लॅटफॉर्मवर शिकवणार मी, जो कोणी शिकवत नाही. तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह मी दिसून राहिलो, बाकीच्या क्लासेसमध्ये लाईव्ह दिसणार नाही. तो शिकवणारा जो आहे तो काय शिकू राहिला, तो कुठून वाचून शिकू राहिला हे तुम्हाला दिसत नाही. इथं मी तुम्हाला लाईव्ह दिसून राहिलो, मी कुठून शिकू राहिलो, डायरेक्ट तुमच्या समोरासमोर आहे, डायरेक्ट बोर्ड तुमच्या समोर आहे, आणि इथंच तुमच्या समोर काय करू मी टाईप करू राहिलो. ठीक आहे, चला पुढचा. आता इथं काय लिहिलं आपण, स्कॅनर. आता स्कॅनर काय, स्कॅनर इज अ क्लास विच इज यूज टू टेक द इनपुट फ्रॉम द युजर. जसं स्कॅनर फंक्शन वापरतो आपण, तसा स्कॅनर नावाचा एक क्लास आहे जावामध्ये, जो स्कॅनर युजर पासून इनपुट घेण्यासाठी यूज केला जाते. आणि जेव्हाही आपण कोणताही क्लास तयार करतो तर द क्लास मस्ट क्रिएट द ऑब्जेक्ट. मग याचा ऑब्जेक्ट काय, तुम्ही म्हणता सर घडी घडी तुम्ही SC लिहून राहिले, SCच्या ठिकाणी तुम्ही A लिहा, SCच्या ठिकाणी तुम्ही B लिहा, ऑब्जेक्ट कोणताही करू शकता, ऑब्जेक्टच्या ठिकाणी S लिहू शकता, नो प्रॉब्लेम. परंतु क्लास हा असाच लिहिला गेला पाहिजे. क्लासचा S जो आहे तो स्मॉल बिलकुल लिहू शकत नाही. क्लासचा S हा कॅपिटलच पाहिजे या क्लासचा, कोणत्या, स्कॅनर क्लासचा. आणि जेव्हाही आपण स्कॅनर क्लास लिहिला, आता याला आपण SC लिहितो म्हणून आपण स्कॅनर लिहिला. जेव्हाही क्लास लिहिला आहे सिस्टीमचं स्पेलिंग मिस्टेक आहे, तर सिस्टीमचं स्पेलिंग बरोबर असलं पाहिजे. ठीक आहे, तर जेव्हाही आपण स्कॅनर क्लास लिहिला तर तुम्हाला माहिती आहे स्कॅनर साठी एक इम्पोर्ट फाईल करावी लागते. कोणती, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर, युटिल डॉट स्कॅनर असं लिहायला लागते. पण स्कॅनरच्या ठिकाणी आपण काय वापरतो, स्टार. काय वापरतो, स्टार. लक्ष द्या, इथं काय लिहिलं आपण, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार. काऊन लिहिलं आपण हे युटिल नावाचं पॅकेज आहे. पॅकेज म्हणजे एक फोल्डर आहे, ज्या फोल्डर म्हणजे एक लायब्ररी आहे, ज्या लायब्ररीमध्ये स्कॅनर नावाचा क्लास येते. कोणत्या नावाचा क्लास, स्कॅनर. तर हे स्कॅनर याच्यात येते. तसं स्कॅनअप आणि प्रिंटएफ फंक्शन stdio.h लायब्ररीमध्ये येते, तसंच हा स्कॅनर नावाचा क्लास याच्यात लिहायला लागते. म्हणून जर समजा आपण याच्यामध्ये स्कॅनर जर लिहिलं आणि हे जर लिहिलं नाही, इम्पोर्ट जर केलं नाही, तर प्रोग्राम रन होणार नाही, आउटपुट येणार नाही. बाकी तुम्हाला माहिती आहे पब्लिक क्लास इव्हन नावाचा लिहिला, पण याचं सेम नेम तिकडे सेव्ह करायचं हे लक्षात ठेवा. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग ARGS हे कॉमन आहे. एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आपण नम कोणासाठी, कारण आपल्याला 100 पर्यंत काढायचं आहे. कुठपर्यंत काढायचं आहे, 100. पण आता आपण असा कॉमन प्रोग्राम तयार करून राहिलो की 100च नाही, तुम्हाला जर 1 to 500 जरी म्हटलं इव्हन नंबर तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. 1 to 10 जरी म्हटलं तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, 10 to 100 जरी म्हटलं तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ते कसं करायचं, चला पहा, लक्ष द्या. एक प्रोग्राम आणि त्याचे आउटपुट अनेक. स्कॅनर SC इज इक्वल्स टू न्यू स्कॅनर, त्याच्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलन, ते सिस्टीम डॉट इन लिहिलं आपण. आता आपल्याला हे युजर पासून पहिले इनपुट घ्यायचं आहे, तर युजर पासून आपण इनपुट घेणार सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलन. ठीक आहे, जर मिस्टेक झाली तर सांगायचं की सर इथं मिस्टेक झाली, कारण की हा एवढा मोठा बोर्ड आहे, याच्यावर सुचत नाही कुठं काय लिहावं. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलन, आणि इथं लिहायचं आपल्याला एक मेसेज. काय लिहायचा मेसेज, एंटर एनी नंबर, किंवा एंटर द नंबर असं म्हटलं तर इथून आपण नंबर काय करणार, युजर पासून ऍक्सेप्ट करणार. एंटर द नंबर, युजर पासून हा नंबर घेऊन येईल. युजर पासून नंबर घेतल्यानंतर आता तो जो नंबर आहे तो त्या नंबर पर्यंत आपल्याला काय पाहिजे, इव्हन नंबर पाहिजे. त्या नंबर पर्यंत काय पाहिजे, इव्हन नंबर. आता त्या नंबर पर्यंत म्हणजे हा किती वेळा चालणार आहे, 100 वेळा चालणार आहे. 1 2 3 असे किती वेळा, 100 वेळा. म्हणून जेव्हाही रिपिटेशनची गोष्ट येते, कोणाची गोष्ट येते, रिपिटेशनची गोष्ट येते, तर तेव्हा फॉर लूपची गरज पडते. तुम्ही म्हणता सर फॉर लूप तर आम्ही C लँग्वेज मध्ये शिकलो. C लँग्वेजचा फॉर लूप जावामध्ये विचारला जाते. एक्सप्लेन फॉर लूप इन डिटेल. मी थेरी अजून शिकवणं चालू केली नाही, प्रोग्रामच चालू आहे, कारण की हा फॉर लूप C लँग्वेज मध्ये आहे. पण तुम्हाला माहिती आहे जावा इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ C अँड C लँग्वेज. तर C चे बरेचसे कॉन्सेप्ट याच्यात येतात.
एक्सप्लेन फॉर लूप इन डिटेल. आता फॉर लूप तुम्हाला माहित आहे, फॉर लूप मध्ये 3 गोष्टी असतात. लक्ष द्या, फॉर लूप मध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट असते ते असते इनिशियलायझेशन. याला काय म्हणतो आपण? इनिशियलायझेशन. तर पहिली व्हॅल्यू आपण इनिशियलाइज किती केली? 1. हा पहिला. दुसरा फॉर लूप मध्ये काय असते? कंडिशन. तर आय लेस दॅनच्या साठी इथं साइन आहे. लेस दॅन ऑर इक्वल्स टू कुठपर्यंत जायचं आहे? नम पर्यंत. लेस दॅन ऑर इक्वल्स टू नम इथं असते कंडिशन. कंडिशन चेक करते. आणि तिसरी काय गोष्ट असते याची, तो काय करते? इन्क्रीमेंट करते. काय करते? इन्क्रीमेंट. आणि इन्क्रीमेंट काय करते? तो आय करते इन्क्रीमेंट. काय इन्क्रीमेंट करते? आय. हे आहे फॉर लूप. हे फॉर लूप पण एक्झाम मध्ये विचारते. एक्सप्लेन फॉर लूप. फॉर लूप काय आहे? फॉर लूप इज द लूप विच इज यूज टू रिपीटेड टू डू द रिपिटेशन ऑफ स्टेटमेंट ॲज युजर रिक्वायर्ड टाइम. जेवढ्या वेळा युजरला रिपीट करायचं तेवढ्या वेळा फॉर लूप आपण रिपीट करू शकतो. फॉर लूप हॅज अ 3 स्टेटमेंट. फर्स्ट वन इज द इनिशियलायझेशन, second one is the condition, and third one is the incrementation or decrementation, that is called as updation. तिसरा कोणता? अपडेशन. बस विचार थेरी लिहान काम खतम करा. ठीक आहे. नंतर आता पुढे पहा, फॉर लूप मध्ये सगळ्यात पहिले तर आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला करायचं आहे चेक. काय करायचं आहे? चेक की हा जो आय आहे, म्हणजे आय मध्ये नंबर येईल 1 पासून तर 100 पर्यंत. तर हा जो आय आहे तो आपल्याला चेक करायचा आहे. म्हणून आपण लिहू आय. तुम्हाला माहिती आहे कंडिशन इवन ची काय कंडिशन? आय मॉड ऑफ 2 इक्वल्स टू जर 0 झाला, आय मॉड ऑफ 2 इक्वल्स टू जर 0 झाला, तर आपल्याला त्यांनी काय म्हटलं आहे? सगळे नंबर प्रिंट करायचे आहे. सगळे नंबर प्रिंट करायचे आहे. मग प्रिंट करायचं आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला लिहायचं आहे सिस्टीम डॉट आउट. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल. तुम्ही जर मागचे व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या. ठीक आहे. तसं तुम्हाला समजते, जे काही प्रॉब्लेम नाही. प्रिंट. ठीक आहे. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल. आणि इथं आपल्याला काय प्रिंट करायचं आहे? आयची व्हॅल्यू. कोणाची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे? पण आयची व्हॅल्यू प्रिंट करत असताना हे चिपकून प्रिंट होईल. लागोपाठ चिपकून प्रिंट होईल. तर आपल्याला स्पेस पाहिजे. म्हणून स्पेस देण्यासाठी सगळ्यात पहिले आपण लिहू डबल कोटेशन. काय लिहू आपण? डबल कोटेशन. मधात बॅकस्लॅश टी लिहू शकतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आय प्रिंट करण्यासाठी आपल्याला प्लस लिहावं लागते. तसा हा 1 बाय 1 पूर्ण प्रिंट होते. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल आयची व्हॅल्यू प्रिंट होते. केव्हा? जेव्हा इवन नंबर झाले तेव्हा. प्रोग्रामच संपला. काहीच नाही राहिलं. प्रोग्राम संपला. हा नंबर काय करणार आहे? इवन नंबर. आता हे जे सगळे नंबर आहेत हे इवन नंबर प्रिंट करणार. काय प्रिंट करणार आहे? इवन नंबर. टोटल इवन नंबर हा प्रिंट करणार आहे. तर पहिले पाहू आपण. आता पहा दुसरी गोष्ट, हा प्रोग्राम तर संपला, पण या प्रोग्राम मध्ये एक राहिलाय. आपण तर म्हटलं एंटर द नंबर, पण नंबर घेतला काय? नाही. तर नंबर घ्यावा लागेल युजर पासून नंबर घेण्यासाठी एक जो व्हेरिएबल आहे, जो नम नावाचा व्हेरिएबल आहे, याच्यामध्ये युजर पासून व्हॅल्यू घ्यावा लागेल. आणि व्हॅल्यू घेण्यासाठी याचा जो एससी आहे, तो एससी डॉट आपल्याला नेक्स्ट इंट, एक इंटीजर नंबर घ्यायचा आहे. म्हणून आपण काय लिहितो? नेक्स्ट इंट. काय लिहितो आपण? नेक्स्ट इंट. हा नेक्स्ट इंट लिहिल्यावर काय होते? एक इंटीजर नंबर आपण ऍक्सेप्ट करतो. आणि नंतर हे खाली जे आहे हे इवन नंबर प्रिंट होणार आहे. म्हणून आपण लिहिणार काय? सिस्टीम डॉट आउट. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन हे लिहिलं आपण. आणि इथं आपण काय प्रिंट करणार आहोत? ऑल इवन नंबर्स. इवन नंबर्स between all even numbers between 1 to 1 2. आता कोणता नंबर आहे हे माहित नाही ना आपल्याला. तर आता आपण असं लिहू 1 2 प्लस जो नंबर असेल तो 1 to num. 1 to num म्हणजे 1 to 100 होऊ शकते. 1 to किती घेऊ शकते? 1 to num. ठीक आहे. तर हा कसा काम करते हे समजून घ्या. चला लक्ष द्या कसा काम करते. आपल्याला नंबर पाहिजे इवन नंबर 1 to 100. तर इथं सगळ्यात पहिले आपण पॅकेज दिलं. लक्ष द्या इकडे. सगळ्यात पहिले पॅकेज दिलं आपण. हे जे पॅकेज असते याला आपण इम्पोर्ट फाईल म्हणतो, याला पॅकेज म्हणतो. काऊन लिहितो आपण? कारण स्कॅनर आपण यूज करतो म्हणून लाईन लिहितो. याच्या ठिकाणी आपण स्कॅनरचाही यूज करू शकतो. कोणाचा? स्कॅनरचा यूज करू शकतो.
स्कॅनर न लिहिता जर समजा स्कॅनर हा रिप्रेझेंट करून राहिला फक्त सिंगल क्लास कोणाचा, स्कॅनरचा, पण याच्यामधले जेवढे क्लासेस सगळे युज करायचे म्हणून आपण ऑल स्टारचा युज करतो. हा क्लिअर झाला. स्टारचा अर्थ काय होते, ऑल क्लासेस. स्टार हेच नाही, स्ट्रिंग रिलेटेड जेवढे क्लासेस असते सगळे. दुसरं पब्लिक क्लास इव्हन. पब्लिक क्लास इव्हन हा क्लासचं नाव लिहिलं आपण, क्लासचं नाव शुड बी सेम ॲज द फाईल नेम आणि डॉट जावानं ती फाईल सेव्ह करावी लागते. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग args. नेक्स्ट नंतर एक व्हेरिएबल घेतला आपण इंट नम, कारण की तुम्हाला 100 पर्यंत पाहिजे, तर 100 साठी आपण घेतला नम नावाचा व्हेरिएबल. स्कॅनर, स्कॅनर लिहित असताना एस कॅपिटल पाहिजे, ANNER. ठीक आहे. याचा ऑब्जेक्ट कसा लिहू शकता, एस घ्या, एस घ्या कोणताही, इज इक्वल्स टू न्यू. न्यू इज यूज टू क्रिएट द और अलोकेट द ऑब्जेक्ट टू मेमरी. अलोकेशन ऑफ मेमरी, हे मेमरी अलोकेशन करते या ऑब्जेक्ट साठी. हा जो एसटी आहे ना यासाठी अलोकेशन करते. स्कॅनर सिस्टीम डॉट इन प्रत्येक लिहा लागते. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढची गोष्ट पहा. आता त्याच्यानंतर पुढची लाईन काय प्रिंट करते, याला थोडं वरती घेतो मी तुम्हाला समजण्यासाठी. पुढची लाईन काय करते लक्ष द्या, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल. हे प्रिंटएफ सारखं काम करते. हे लाईन तुमच्या समोर प्रिंट करते काय, एंटर द नंबर. जसं तुम्ही हा मेसेज वाचला तुमच्या डोक्यात काय ते एक नंबर आपल्याला एंटर करायचा आहे. म्हणून हा जो नम आहे या नम मध्ये हा जो काही तुम्ही एंटर कराल व्हॅल्यू तो याच्यात ठेवून देते. तर समजा तुम्ही 100 घेतला तर हा 100 काय करते या नम मध्ये ठेवून देते. तर नम मध्ये मेमरी मध्ये 100 जाऊन स्टोअर झाला. हा जो 100 आहे हा नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये डायरेक्ट काय झाला, स्टोअर झाला. स्टोअर झाल्यानंतर आता पुढे पहा, हा डायरेक्ट एक मेसेज देईन काय, ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 to सांगा इथं काय येणार 100. काय येणार 1 to 100 असा मेसेज आला की आता हा 1 to 100 देणार. कसा पहा लक्ष द्या. सगळ्यात पहिले इनिशियलायझेशन असते तर हा याची व्हॅल्यू 1 ठेवणार. तर 1 लेस दॅन ऑर इक्वल्स टू याची व्हॅल्यू आहे 100. तर हा 1 पासून तर 100 पर्यंत सगळे व्हॅल्यू स्कॅन करत जाईल 1 by 1. तर पहा ही कंडिशन ट्रू झाली की लगेच खाली येते आणि हा चेक करते 1 mod of 2 इक्वल्स टू 0. तर याचा आन्सर येते 1. 1 इक्वल्स टू 0 कंडिशन फॉल्स, कंट्रोल लूपच्या बाहेर. कंट्रोल लूपच्या बाहेर म्हणजे इथून याच्यापाशी जाते. याची व्हॅल्यू पहा, याची व्हॅल्यू इनिशियल व्हॅल्यू आहे 1. तर 1 च्या ठिकाणी हा किती करते 2 आणि मग याच्याकडे चेक करायला जाते. तर इथं 1 च्या ठिकाणी 2 चेक करते. 2 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 100 कंडिशन ट्रू. आता इथं पहा, इथं आहे 2 मॉड ऑफ 2, आन्सर किती येते 0. 0 इक्वल्स टू 0 कंडिशन ट्रू झाली की आता सगळ्यात पहिला नंबर प्रिंट केला त्यांना /t आणि इथं काय येणार, पहिला नंबर तुमचा 2 प्रिंट झाला. ठीक आहे. आता पहा हा नंबर झाल्यावर परत इथं जाते, याची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करते 3. आता 3 आल्यानंतर इथं चेक करते 3, इथून येते 3 चेक करते 3 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 100. आता 3 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 100 तर खाली येते 3 मॉड ऑफ 2, आन्सर येते 1. हे कसं येते तुम्हाला माहिती आहे ना, रिमाइंडर आन्सर. इथे पहा 2 2 1 2, हे जे रिमाइंडर असते हे काय असते, आन्सर असते मॉडचं. म्हणजे तुम्ही जर 3 मॉड ऑफ 2 केला तर आन्सर किती येते, हे रिमाइंडर येते 1. म्हणून याचा आन्सर आलो 1. जेव्हा कंडिशन फॉल्स होते तर हा इव्हन नंबर प्रिंटच नाही, ऑड नंबर प्रिंट नाही करू राहिला. ऑड नंबर साठी हा डायरेक्ट स्किप करून वरती चालला. मग इथं 3 च्या ठिकाणी आता किती करणार, हा 4. किती करणार 4. लक्षात द्या इकडे 4 अजून परत चेकिंग कंडिशन साठी जाते. तर इथं काय येणार 4 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 100 कंडिशन ट्रू. खाली आल्यानंतर परत 4 मॉड ऑफ 2 जेव्हा 2 ला 4 न डिवाइड होते. लक्ष द्या इकडे 4 जो आहे हा 2 न डिवाइड झाला, 2 2 जा 4. तर पहा आन्सर किती आला 0. तर रिमाइंडर आला 0. तर पहिला 2 तर प्रिंट झाला. याचा आन्सर जर रिमाइंडर आलं तर इथे येते 0. 0 इक्वल्स टू, इथं पहा ही कंडिशन 0 इक्वल्स टू 0 कंडिशन ट्रू झाली की डबल आता हा /t म्हणजे स्पेस आणि डबल काय करते 4. नेक्स्ट इथून अजून याच्याकडे जाते, याची व्हॅल्यू 5 करते. किती करते 5. आणि 5 साठी परत चेकिंग करते. हा 5 लेस दॅन काय करते चेक 5 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 100 कंडिशन ट्रू झाली. त्याच्यानंतर खाली येते 5 मॉड ऑफ 2 इक्वल्स टू 0 कंडिशन पहा, याचे आन्सर किती येते 5 मॉड ऑफ इक्वल्स टू 0, याचा आन्सर येते 1 इक्वल्स टू 0 कंडिशन स्किप करते. हा म्हणजे हा काय करून राहिला मध्ये काय, ऑड नंबर आला तर त्याला काय करून राहिला डायरेक्ट स्किप म्हणजे गायब करून आला. आणि इव्हन नंबर आला तर प्रिंट करून आला. हे पहा आता स्किप झाला, डबल येते. याची व्हॅल्यू किती i ++ 1 व्हॅल्यू वाढवते तर किती आला 6 झाला. लक्ष द्या 6 झाल्यानंतर परत इथे येते चेक करते 6 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 100 कंडिशन ट्रू. आता इथे येते 6 मॉड ऑफ 2. तुम्हाला माहिती आहे जो नंबर 2 न डिवाइड झाला त्याचा आन्सर किती येते मॉड रिमाइंडर 0 इक्वल्स टू 0. तर इथं आता परत प्रिंट करते 6. असे नंबर सगळे
कुठपर्यंत प्रिंट करतो तो 100 पडतो. 8 10 असे डॉट 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 कुठपर्यंत प्रिंट करायला पाहिजे 100 पर्यंत. समजला प्रोग्राम. चला रन करून पाहू आता. हा प्रोग्राम जस्ट मी तुम्हाला एक्झिक्युशन करून दाखवला तो असा. आणि हा तुम्ही पेन्सिलनं प्रत्येक वेळेस प्रोग्राम करून पाहायचा एक्झाम मध्ये, तरच मजा आहे, नाही तर तुम्हाला हा समजणार नाही. हा प्रत्येक वेळेस प्रोग्राम तुम्हाला पेन्सिलनं एक्झिक्यूट करून पाहायचा आहे. मी 1000 वेळा सांगतो की जेव्हा तुम्ही आउटपुट काढता, इथं आउटपुट दाखवलेला आहे. काय दाखवलेला आउटपुट? एरर दाखवलेला. काय म्हटलेला आहे एरर? स्टोरेज. ओके ओके ओके. कोणता कर्ली ब्रॅकेट कमी झाला पहा. हा एक कर्ली ब्रॅकेट इथे झाला, हा कर्ली ब्रॅकेट इथे झाला, आणि याचा बस बरोबर एक कर्ली ब्रॅकेट अजून पाहिजे. काऊन? कारण की पहा पब्लिकचा जो आहे तो कर्ली ब्रॅकेट राहिला आपला, तर इथं कर्ली ब्रॅकेट देऊ आपण पब्लिकचा. ठीक आहे. आता अजून एक वेळा रन करू. असे छोटे छोटे आपण जेव्हाही रन करतो छोटे छोटे एरर येतच येणार आहे. आता इथं पहा, इथं काय एरर आला? एसचा एरर आला. काऊन आला एसचा? कारण की इथं आपण लिहिलं एससी. यस कुठून आला? इथं आपण यस लिहिला है ना. तर इथं जो ऑब्जेक्ट लिहिला तोच ऑब्जेक्ट इथं असला पाहिजे. तर हे एरर येतच राहतील. मग छोटे छोटे एरर आपण हँडल करू शकतो. हा एससी लिहिला तर इथे एससी पाहिजे, इथं एस लिहिला तर इथे एस पाहिजे, इथं ए लिहिला इथे ए पाहिजे, बी नाही लिहू शकत, इथं सी लिहिला इथे सी लिहू शकतो. करत राहायचं. तो एरर सांगत राहते, आपण आपलं कंपायलेशन करत राहायचं. कंपायलेशन केलं की तो तुमच्या समोर आउटपुट देते. काय म्हणते? एंटर द नंबर. किती नंबर सांगितला होता? कोणताही नंबर घ्या, पण आपण 100 घेऊ. 100 घेतल्यावर एंटर करू. तर पहा काय झालं? आउटपुट आलं ना. 2 4 6 8 10 12 असे कुठपर्यंत गेले? 100 पर्यंत ऑल इवन नंबर्स प्रिंट झाले. आता तुम्ही म्हणसा सर तुम्ही तर बॅकस्लॅश टी लावला होता, नंबर तर असे यायला पाहिजे होते. सांगा एका खाली एक नंबर कोण प्रिंट झाले? याचं उत्तर कोण सांगते तुमच्यापैकी? वाय इच अँड एव्हरी नंबर प्रिंट ऑन नेक्स्ट लाईन. वाय? पटकन सांगू शकते का कोणी? बॅकस्लॅश टी लागला लिहून लावणी लागला, कोण सांगू शकते तुमच्यापैकी? पटकन देऊ शकता उत्तर? लक्ष द्या. याचा अर्थ असा होते की जावामध्ये जेव्हा आपण असं लिहितो ना सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल चा अर्थ होते न्यू लाईन. एल चा अर्थ काय होते? न्यू लाईन. म्हणजे बाय डिफॉल्टली जावामध्ये प्रत्येक गोष्ट न्यू लाईनवर प्रिंट होणार म्हणजे होणार, हे लक्षात ठेवा. म्हणून आपलं जेही आउटपुट आहे, आपलं एक्सपेक्टेड आउटपुट आपल्याला असं वाटलं होतं की एका लाईन मध्ये येणार, पण ते येणार नाही. कारण आपण इथं लिहिलंय प्रिंट एल. काय लिहिलेलं आहे? प्रिंट एल. तर प्रिंट एल मीन्स नेक्स्ट लाईनवर तो घेऊन जाते. तर नेक्स्ट लाईनवर हा प्रिंट करते. आता हे तर झालं, हा तर प्रोग्राम झाला ना. हा प्रोग्राम झाला 1 to 100 पर्यंत. पण हा कॉमन प्रोग्राम बनवला मी. जर तुम्हाला असं विचारलं की राईट ए जावा प्रोग्राम, पण लक्ष द्या प्रोग्राम मध्ये असं म्हटलं राईट ए जावा प्रोग्राम, राईट ए सी प्रोग्राम लिहिलं इथं, तर राईट ए जावा प्रोग्राम लिहू. राईट ए जावा प्रोग्राम दॅट फाइंड द इवन नंबर बिटवीन 1 to आता 20 म्हटलं तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. सेम प्रोग्राम आहे. 1 to 20 म्हटलं, सेम प्रोग्राम रन करा. कंट्रोल एस, सेव्ह केला आपण. तो प्रोग्राम सेव्ह झाला आणि रन करू आपण. आता 1 to 20 म्हटलं तर फक्त आपल्याला करणं काहीच नाही आहे. नंबर काय करणं आहे? 20. एंटर करणं आहे, तो 1 to 20 देणार. लिव्ह ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 to 20. हे क्वेश्चन आधी आले होते, त्याच्या अगोदर भरपूर वेळा विचारलेले आहे. इवन नंबर्स फ्रॉम 100 to 200, इवन नंबर्स फ्रॉम 10 to 20. हा क्वेश्चन तर इम्पॉर्टंटच आहे. मी जो क्वेश्चन सांगू हा महत्वाचा क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, म्हणून तुम्हाला शिकून राहिलो एवढा जीव लावून की हा क्वेश्चन येऊ शकते. 1 to 20 पर्यंतचे सगळे इवन नंबर आले. क्वेश्चन समजला? म्हणजे हा असा कॉमन क्वेश्चन बनवून दिला मी तुम्हाला की जो तुमचे जे प्रॉब्लेम आहे तो एकाच याच्यात सॉल्व्ह करू शकते. क्लिअर झाला? याच्यात ऍड पण येतात. समजला का प्रोग्राम? बरं चला आता अजून हा प्रोग्राम जो आहे हे जे आहे हे तुम्हाला मी सगळं नोट्स मध्ये देणार आहोत, म्हणून बिंदास राहा तुम्ही. याची जे प्रॅक्टिस आहे तुम्हाला जर लाईव्ह मी शिकवताना जर लिहायचा असेल प्रोग्राम तेही चालते. तुमची जर इच्छा असेल की सर तुम्ही लाईव्ह शिकवताना प्रोग्राम लिहायचा आम्हाला, तर तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण जर समजा मी थांबतो आणि मग तुम्ही लिहिसाल तर वेस्टिंग ऑफ टाइम आहे ऑनलाईन मध्ये, म्हणून लक्ष द्या. आणि याची पीडीएफ तर भेटणार आहे तुम्हाला. हे सगळं मी ऍपवर टाकून देईन तुमच्या प्रोग्रामची पीडीएफ, आणि ते एक्झिक्युटेड झालेले हे सगळे प्रोग्राम सेव्ह करून राहिलो आपण. इवन डॉट जावा
हे सगळे प्रोग्राम सेव्ह करतो आणि सगळे प्रोग्राम सेव्ह झाल्यावर मग तुम्हाला हे प्रोग्राम मी देऊन देईन. चला, आता तुम्हाला हा सेम क्वेश्चन विचारला, काय? राईट ए जावा प्रोग्राम दॅट फाइंड द ऑड नंबर. फाइंड द ऑड नंबर बिटवीन 1 to 50. सांगा कसं करतात, कोण सांगते? कुठं चेंजेस करावं लागेल की आपल्याला या प्रोग्राम मध्ये 1 to 50 पर्यंत ऑड नंबर प्रिंट करायचे आहे, कसं करतात? कोण सांगते? राईट अ जावा प्रोग्राम दॅट फाइंड द ऑड नंबर बिटवीन 1 to 50. इव्हनच्या ठिकाणी ऑड. ऑडची कंडिशन सांगा, कोणाला माहिती आहे ऑडची कंडिशन? कंडिशनच चेंज करावं लागते, बस झालं. काय ना सांगू शकते तुमच्यापैकी? हा, इथं काय लिहाल? ऑल ऑड नंबर्स बिटवीन 1 to नम. नम तर येणारच आहे. नंतर पुढे सांगा ऑडची कंडिशन काय आहे? हा, अरे ऑडची कंडिशन सांगा ना. इक्वल्स टू 1, इक्वल्स टू 1 और नॉट इक्वल्स टू 0 असं लिहू शकतो आपण. दोन कंडिशन आहे, इक्वल्स टू 1. कोणती आता याच्यात कंडिशन होते ते पाहू आपण. इथं आपण लिहू नॉट इक्वल्स टू 0, हे कंडिशन राहू. नॉट इक्वल्स टू कंडिशन 0. आता आपण पाहू ऑड नंबर प्रिंट होते काय. किती होता नंबर? 50. तर इथं नंबर घेऊ आपण 50. 1 to 50 सगळे ऑड नंबर प्रिंट झाले. ऑल ऑड नंबर्स बिटवीन 1 to 50. 1 to 50 पर्यंत. आता लॉजिक काही सांगायची गरज नाही, तुम्ही लॉजिक तर समजलं तुम्हाला. ऑड नंबर मध्ये फक्त कसं चेक होते लॉजिक इकडे पाहून घ्या. बॅक जायचं असेल तर इथं आहे बॅक जायचं, ठीक आहे. बॅक जात असताना हा थोडासा हे दाखवते, काय म्हणतात त्याला, ऍड दाखवते. आता इथं ऑड नंबरचं लॉजिक काय असते? हा नॉट इक्वल्स टू 0 असते, फक्त 0 नाही म्हणते. समजा आता हा पहिला नंबर इथून स्टार्ट झाला, इनिशियलायझेशन स्टार्ट झालं. 1 लेस दॅन ऑर इक्वल्स टू, इथं घेतला नम, नम घेतला 50, ठीक आहे. इथून हा इथं जाते, इथून इथं येते. इथं आल्यानंतर 1 मॉड ऑफ 2 मॉड ऑफ 2 नॉट इक्वल्स टू 0, कंडिशन चेक करते. 1 मॉड ऑफ 2 इक्वल्स नॉट इक्वल्स टू 0 म्हणजे 1 नॉट इक्वल्स टू 0 हे कंडिशन ट्रू आहे. 1 आणि 0 कंडिशन ट्रू झाली. हे 1 नाही आहे म्हणते, हे इक्वल नाही आहे म्हणजे कंडिशन ट्रू झाली, म्हणजे इथं काय प्रिंट होणार? 1 प्रिंट होईल. नंतर इथून तुम्हाला माहिती आहे याची व्हॅल्यू जी पहिले 1 व्हॅल्यू होती त्याची इन्क्रीमेंट होती, व्हॅल्यू 1 2 होते. मग इथून इथं येते 2 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 50. आता 2 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 50, तर तुम्हाला आन्सर किती येते? 0. आता हा काय म्हणते? 0 इट नॉट इक्वल्स टू 0, म्हणजे जेव्हा ही इक्वल व्हॅल्यू येऊन राहिली, 0 व्हॅल्यू येऊन राहिली, तर हा काय करून राहिला? फॉल्स. केव्हा? जेव्हा इव्हन नंबर येऊन राहिला तेव्हा हा स्किप करून राहिला, हे लक्षात ठेवा. जेव्हाही इव्हन नंबर येते हा स्किप करते, कारण आपल्याला कोणते नंबर पाहिजे? ऑड नंबर पाहिजे, ठीक आहे. तर इव्हन नंबर आला तर हा स्किप करते, म्हणून इव्हन नंबर स्किप करायची कंडिशन लक्षात ठेवा. आय मॉड ऑफ 2 इज नॉट इक्वल्स टू 0, ठीक आहे. एक कंडिशन. दुसरी कंडिशन, और आय मॉड ऑफ 2 इक्वल्स टू 1. नॉट इक्वल्स टू 0 म्हणजेच काय? 1. हे कंडिशन आपण टाकू शकतो. दुसरी कंडिशन करून पाहू आपण. आता इथून हा याची व्हॅल्यू किती करते? 3 करते. आता 3 ची व्हॅल्यू सांगा बरं, करणार का रन? पहा इथे येते 3 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 50, कंडिशन ट्रू. आता चेक करते, पहा 3 मॉड ऑफ 2 नॉट इक्वल्स टू 0. आता पहा 3 ला 2 न डिवाइड केलं तर आन्सर किती येते तुम्हाला माहिती आहे? त्याचा रिमाइंडर येते 1. नॉट इक्वल्स टू 0 म्हणजे कंडिशन काय झाली? ट्रू. आणि डायरेक्ट याची व्हॅल्यू प्रिंट करते किती? 3. तसे 1 3 5 7, ठीक आहे, 9, बरोबर ना. अशी व्हॅल्यू सगळ्या हा काय प्रिंट करते? डायरेक्टली ऑड नंबर्स प्रिंट करते. ओके, समजला का प्रोग्राम? यस और नो? कोणाला डाऊट आहे विचारा. या प्रोग्राम मध्ये कोणाला डाऊट आहे की सर नाही समजलं? तुम्ही म्हणसाल तर रिपीट करतो. प्रोग्राम समजला की नाही? यस और नो? पटापट सांगा. अक्षरा, देवश्री, कल्याणी, कुणाल, पूनम, प्रतीक्षा, काही डाऊट? क्वेश्चन समजला की नाही? हा प्रोग्राम समजला की नाही? यस और नो? यस और नो? पटकन बोला. बर, समजला तर मग आता मला सांगा, हा प्रोग्राम मी तुमच्या समोर लिहून दाखवतो. राईट ए जावा प्रोग्राम टू प्रिंट द नंबर between write a Java program to print the numbers between
22 write a Java program to print the even numbers, between 20 to 50. कोण सांगते काय चेंजेस करायचे सांगा पटकन. इथे सांगा, तुम्ही घरी गेल्यावर मग तिथे इंटरनेटवर कुठेही पाहू शकता. इथं सांगा प्रोग्राम. इथं काय करतात आपल्याला 20 ते 50 म्हणजे 20 पासून ते 50 पर्यंत जेवढी इवन नंबर असतात, जसं की 20 तर आहे, 22 आहे, 24 आहे, असा कुठपर्यंत 48 पर्यंत इवन नंबर काढायचे. सांगा कसं करतात. यस करेक्ट. आय इज इक्वल्स टू 20 करावं लागेल. तर इथं जो आय आहे ना, हा आय हा 1 पासून आपल्याला 1 to 100 पाहिजे होतं. आता इथं काय म्हटलेलं आहे 1 to 50 सॉरी 20 to 50. हा जो आय आहे याची व्हॅल्यू आपल्याला काय करावं लागेल, तर याची व्हॅल्यू करावं लागेल 20 पासून जी व्हॅल्यू असेल ती. रन करू. पहिले कंट्रोल सेव्ह करू आपण. कंट्रोल सेव्ह केल्यानंतर इकडे रन. एंटर द नंबर. 50 पर्यंत आपल्याला रन करायचं आहे. 20 पासून तर स्टार्ट होऊन राहिले, कारण आय ची व्हॅल्यू किती आहे 20 आहे. तर 20 पासून तर स्टार्ट होऊनच राहिले. तर इथं चुकलं काय, हो कंडिशन चुकली आपली. काय कंडिशन चुकली, आपल्याला इवन नंबर पाहिजे होते, आपण ऑड नंबर घेतले. सारखंच आहे. कंडिशन काय काय ठेवणार इथं, कंडिशन इथं आपली नॉट इक्वल्स टू म्हणजे इवन नंबर साठी, हे ऑड नंबर साठी इथे येईल इवन नंबर. हे झाले इवन नंबर. ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 to तो नंबर्स. आता रन करून पाहू. पहिले कंट्रोल एस म्हणजे सेव्ह करत राहायचं. सेव्ह जर नाही केलं तर तो प्रिव्हियस वाला जो प्रोग्राम आहे तो रन करते. आता परत इथं एंटर द नंबर, तर तुम्ही घेतला 50, तर तुमचे इवन नंबर झाले. 20 पासून तर 20 पासून तर 50 पर्यंत. पण 50 इवन नंबर नसाल पाहिजे. 50 इवन नंबर आहे काय, नाही, इथं थोडासा प्रॉब्लेम आहे. बाकी सगळे बरोबर आहे. ठीक आहे. तर समजला का हा प्रोग्राम, समजून आले की नाही समजून आले. हे प्रोग्राम तुम्हाला लिहून घ्यायचे आहे बुकमध्ये, हे पाठवणार आहोत प्रोग्राम, काही प्रॉब्लेम नाही, सोपीच प्रोग्राम आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊ आपण. तुमचा एक प्रोग्राम मी तुम्हाला सांगितला होता कोणता, टोटल आणि ऍव्हरेजचा 5 सब्जेक्ट. हा क्वेश्चन झाला आहे का आपला. 5 सब्जेक्ट मार्क्स टोटल हा झालाय ते कालच, आणि ऍव्हरेज झालाय का टोटल आणि ऍव्हरेजचा. बोला पटकन. तुम्ही जर प्रिव्हियस लेक्चर पाहिलं असेल तर माहित आहे, नाही तर नाही काही समजणार. सांगा पटकन. हा झालाय काय 5 सब्जेक्ट मार्क्स जो आहे हा सब्जेक्ट झाला आहे का. नसेल झाला तर मी घेतो. बोला पटकन. नाही. चला पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. आपण झाला आपला क्वेश्चन जो झाला तो झाला फॅक्टोरियल वाला. हो फॅक्टोरियल वाला प्रिव्हियस क्लासमध्ये क्वेश्चन झाला होता. आता आपण एक क्वेश्चन घेऊ. तो इथे लिहितो मी प्रोग्राम. राईट ए जावा प्रोग्राम. राईट ए जावा प्रोग्राम. आता कधी कधी सी प्रोग्राम लिहिणार कारण सी सोबतच शिकवतोय. राईट ए जावा प्रोग्राम दॅट accept any number write a Java program that accept any number and display the table of number. Display the table of number. Display. Write a Java program that accept any number and display the table of number. याचा अर्थ असा की आपण काय करणार आहोत या प्रोग्राम मध्ये युजर पासून इनपुट घेणार आहोत. जर समजा त्यांना नंबर म्हटला 2 तर तुम्ही त्याला टेबल दिला पाहिजे 2 चा. 2 4 ठीक आहे 6 8. जर त्यांनी नंबर 3 एंटर केला तर तुम्ही त्याला टेबल देता आला पाहिजे 3 6 9 12. बरोबर ना. त्यांनी जर समजा 4 नंबर एंटर केला तर 4 चा टेबल 4 8 12 16 असं आपल्याला करायचं आहे. हे जे नंबर आहे हे काय राहणार आहे इनपुट राहणार आहे, आणि याचा काय प्रिंट करायचा आहे टेबल. कोण करू शकते तुमच्यापैकी. झालेला आहे सी लँग्वेज मध्ये. पटकन सांगा कोण करू शकते टेबल ऑफ एनी नंबर.
टेबल ऑफ एनी नंबर. तर इथं याचं नाव आपण चेंज करू, इथं नाव देऊ आपण टेबल. ठीक आहे. आता हे सेव्ह करावं लागतं, तुम्हाला माहित आहे. इथे जायचं सेव्ह ॲज. फाईल तर आपली आहे. फाईल कुठं आहे? इंटरनल मध्ये फाईल. आणि इथं आपण जावा प्रोग्रामची फाईल तयार केली ना, जावा युनिट 1. हा, इथं आपण काय लिहू प्रोग्रामचं नाव काय लिहिलं आपण? या प्रोग्रामचं नाव काय लिहिलं आता जस्ट? काय लिहिलं आपण? टेबल. TABLE. टेबल डॉट जावा. सेव्ह करा या नावाने. कुठे गेलं? TABLE टेबल. आणि इथं सेव्ह वर क्लिक करा, तर हा सेव्ह ॲज होऊन जाईल. का फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. टेबल डॉट जावा TABLE बरोबर आहे. TABLE टेबल झालं सेव्ह. ठीक आहे. तर इथं पहा टेबल डॉट जावानं सेव्ह केले आपण. असं तुम्ही हॅबिट ठेवा की जेव्हा आपण क्लास तयार करतो तो त्या क्लासचा फाईल नेम टेबल डॉट जावा लिहा. टेबल डॉट जावा लिहा. पब्लिक क्लास टेबल. आता टेबल तयार करायचा आहे. पब्लिक स्टॅटिक व्हाईट मेन स्ट्रिंग ARGS हे कॉमनच राहील. आता तुम्हाला टेबल तयार करायचा आहे कोणत्याही नंबरचा. आता तुम्हाला माहिती आहे टेबल तयार करणार. आता सगळ्यात पहिले तुम्ही काय घेणार आहे? इनपुट स्कॅनर. स्कॅनरचा S इज इक्वल्स टू घ्या. S इज इक्वल्स टू न्यू स्कॅनर आणि इन ब्रॅकेट न्यू स्कॅनर इन ब्रॅकेट सिस्टीम डॉट इन. ठीक आहे. मी वेगवेगळे व्हेरायटीज इनपुट कसं घ्यायचं ते शिकवणार आहोत, पण आता त्याचा वेळ नाही आहे सध्या पहिले एक तुमचं पक्क करा. इनपुट घ्यायची मेथड जी आहे ती एक पक्की करा, मग नंतर मी तुम्हाला शिकवणार. आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हाही आपण स्कॅनरचा जो फंक्शन आहे, स्कॅनर जो क्लास जो आहे तो लिहिला की आपल्याला वरती काय करावं लागते? इम्पोर्ट करावं लागते हेडर फाईल. कोणती? इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार. इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार हे कोणासाठी लिहिलो आपण? कारण स्कॅनर क्लास आपल्याकडे आपण यूज केला. आता एक मेसेज द्यायचा युजरला, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन डबल कोटेशन लिहिलं आपण आउट डॉट प्रिंटएलएन आणि त्याच्यामध्ये लिहिलं आपण काय? एंटर एनी नंबर. एंटर एनी नंबर असा मेसेज आपण युजरला म्हटलं. एंटर एनी नंबर. सनी नंबर झाला तर एनी घेऊन घ्या. एंटर एनी नंबर. तो टाईप मिस्टेक होतेच. एंटर एनी नंबर म्हटलं आणि इथं सेमीकोलन देऊन क्लोज केलं. प्रत्येक जावाच्या याच्यामध्ये पण सेमीकोलन लागते. नंतर एंटर एनी नंबर घेतल्यानंतर तो नंबरची व्हॅल्यू घ्यायला लागल, पण नंबर इथे डिक्लेअर केला नाही, नंबर जागेवर डिक्लेअर केला तरी चालते. मग हा इथे घेतला आपण नम इज इक्वल्स टू, इथं लिहितो मी काय? नम इज इक्वल्स टू हा जो ऑब्जेक्ट आहे तो इथं घ्या. यस डॉट तुम्हाला माहिती आहे इंटिजर व्हॅल्यू घेण्यासाठी आपण काय लिहितो? नेक्स्ट कॅपिटल INT इंट. याच्याने काय होते? आपण युजर पासून एक इंटिजर नंबर ऍक्सेप्ट करू शकतो आणि तो ऍक्सेप्ट केलेला नंबर याच्यात स्टोअर करतो. ठीक आहे. ऍक्सेप्ट केलेला नंबर आपण यामध्ये काय करणार? स्टोअर करणार. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट. त्याच्यानंतर आता पुढचं हा नंबर घेतला तर आपल्याला काय करायचं? टेबल प्रिंट करायचा आहे. आणि टेबल हा 1 ते 10 पर्यंत असते आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला लिहायला लागते इथं फॉर लूप. काय लिहायला लागते? फॉर लूप. फॉर लूप मध्ये सगळं शिकून राहिलो, लक्ष द्या. फॉर लूप मध्ये इंट जो आहे तो जागेवर डिक्लेअर केला. इंट I इज इक्वल्स टू 1. I इज इक्वल्स टू 1. I लेस दॅन. आता इथं लेस दॅनचा साईन येत नाही तर लेस दॅनचा साईन इथं आहे. I लेस दॅन ऑर इक्वल्स टू. आता कुठपर्यंत? जिथपर्यंत नम असते तिथपर्यंत. त्याच्यानंतर याच्यात कंडिशन लावा. याच्यात थोडीशी स्पेस देतो म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. कंडिशन लावा नम आणि इथं लिहितो आपण I प्लस प्लस. I प्लस प्लस लिहिल्यानंतर सगळ्यात पहिले इथं जे आहे 2 ब्रॅकेट कंप्लीट करण्यात अजून तो ब्रॅकेटचा प्रॉब्लेम देणार. ठीक आहे. 2 ब्रॅकेट वरती 2 ब्रॅकेट खाली असले पाहिजे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे? डायरेक्टली जो टेबल आहे तो टेबल प्रिंट करायचा आहे आणि टेबल प्रिंट करण्यासाठी डायरेक्ट लिहा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन
ln सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ln आणि टेबल प्रिंट करण्यासाठी डायरेक्ट आपण प्रिंट करू टेबल, कारण की हा डायरेक्ट न्यू लाईन तर फेकतेस, तर सिस्टीमचं स्पेलिंग चुकलं. काय लिहिलेलं सिस्टीम 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 डॉट आउट डॉट प्रिंट ln आणि इथं लिहिणार काय लिहिणार रे बा सांगा. फॉर्म्युला आपला काय नम इंटू आय. नम इंटू आय. आयची व्हॅल्यू लक्षात ठेवा, आयची व्हॅल्यू 1 असली पाहिजे. चला हा कॅल्क्युलेट करते. परंतु हा जो नंबर आहे हा टेबल कोशाचा आहे तो लिहायला लागेल आपल्याला. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ln सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ln. नेक्स्ट पुढचा हा टेबल कशाचा आहे ते आपल्याला दाखवा लागेल ना, तर इथे लिहू आपण टेबल ऑफ त्याच्यानंतर प्लस नंबर प्लस त्याच्या समोर असं आलं पाहिजे. टेबल ऑफ कोणता नंबर, जोही नंबर असेल तो. ठीक आहे. आता लक्षात द्या, पहिले मी रन करून दाखवतो, मग तुम्हाला दाखवतो मी हे कसं एक्झिक्युशन आला. इथं काही एरर असेल तर तो एरर पाहू आपण. सिस्टीम इथं स्पेलिंग मिस्टेक झाला. सिस्टीम डॉट प्रिंट ln हा टेबल इन नंबर मध्ये झाला. हा इथं काय ते जवळजवळ असले की इकडला तिकडे दाबलं. हे करत राहायचं तुम्हाला जे आउटपुट आहे ते देते. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ln परत रन करून पाहू. अजून एरर असेल तर अजून एरर पकडला जाते. इथं काय म्हणते एंटर आणि नंबर. आता मला टेबल पाहिजे 5चा, तर 5 दिल्यानंतर 5चा टेबल आला का चेक करा. 5 चुकलं. 5 टू 10 5 टू 15 5 काहीतरी चुकलं ना. 25 नाही 50 पर्यंत जायला पाहिजे होतं. काय चुकलं सांगा, काय चुकलं सांगा पटकन. काय कंडिशन द्यायला लागला आपल्याला. इथची जे कंडिशन आहे तो 5 वेळा प्रिंट करून राहिला, पण जो नंबर असते ना तो 10 वेळा प्रिंट होते. म्हणून इथं काय पाहिजे 10 पुरे 10 नंबर प्रिंट झाले पाहिजे. परत एक वेळा रन करतो मी. हे रन केल्याशिवाय समजत नाही. आता 5चा टेबल 10 वेळा प्रिंट होईल. 5 10 15 20 25 30. आता इथं हे दिसून नाही राहिलं तुम्हाला, कोपऱ्यात आहे ते दिसून नाही राहिले, तर त्याला इकडे घ्यायसाठी तुम्ही फक्त असं करा की त्याच्यामध्ये \t टाका. काय ऍड करा \t. तर हे जे नंबर्स आहेत कोणते, हे नंबर प्रिंट होऊन राहिले ना, तर याला इकडे नंबर प्रिंट झाला पाहिजे. त्यासाठी लक्ष द्या. आता \t आणि नंतर इथे लिहा प्लस आणि हा जो आहे फॉर्म्युला हा एका ब्रॅकेटमध्ये टाका. आता तो रन पा कसा होईल. पहिले कंट्रोल S नंतर रन करा. हा का कुठचा आहे आता प्रॉब्लेम. प्रिंट ln हा इथचा ब्रॅकेट 2 दिले आपण, एक ब्रॅकेट त्याला 2 ब्रॅकेट महत्वाचे, त्याच्याशिवाय तो रन होणार नाही. एंटर आणि नंबर झालं ते नंबर करू आपण तिथे. ठीक आहे. इकडे झाले टॅब नंबर टेबल ऑफ 5 नंबर. इथं ना काय आलं तर टेबल ऑफ 5 नंबर असं आलं. 5 10 15 20 25 30 35 40 आणि आता परफेक्ट आला. म्हणजे 10 पर्यंत आपण नंबर घेतो. तो नंबर जो आहे तो घेऊन घेऊ आपण वरचा. तो रन करून पाहू. सगळ्यात पहिले इथून बॅक. आता हा थोडेसे हे ऍड वगैरे देणारच आहे. इथून बॅक करून पाहू मी. इथून कट करा, कारण हे ऍप्लिकेशन आहे ना, त्या ऍप्लिकेशन वरती असं ऍड देतात. आता कुठं एंटर आणि नंबर जो आहे तो चेंजेस करू आपण आणि तुम्हाला मी समजून सांगतो की हा प्रोग्राम कसा रन होते तो. ठीक आहे. आता हे क्लिअरली याच्यामध्ये या कंपायलर मध्ये आपण हा प्रोग्राम रन केला. या प्रोग्रामचं मिनिंग काय आहे तुम्हाला समजलं की कोणताही नंबर जर असेल त्या नंबरचा टेबल आपल्याला समोर प्रिंट करायचा आहे. स्कॅनर नावाचा एक क्लास आहे जो युजर पासून इनपुट घेण्यासाठी आपण यूज करतो. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एंटर आणि नंबर म्हटलं की युजर पासून जोही नंबर असेल, जसं 5 नंबर घेतला आपण, हा 5 नंबर मध्ये स्टोअर करण्यासाठी आपण या फंक्शनचा यूज करतो. पण ऑब्जेक्ट लिहिणं गरजेचं आहे. ऑब्जेक्ट
नेक्स्ट इन असं लिहिणं गरजेचं आहे, तरच हा एक व्हॅल्यू काय करते, स्टोअर करते. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएल टेबल ऑफ नंबर, हा जो 5 आहे, जो नम मध्ये 5 स्टोअर झाला तो इथं प्रिंट करते. म्हणून तुमच्या समोर असं येते टेबल ऑफ 5 आणि नंतर याच्या समोर काय येते, नंबर येते. आता बघा, जेवढी तुम्हाला वेळा प्रिंट करायचं त्याच्यासमोर डबल कोटेशन आणि प्लस लावा लागते, तरच प्रिंट होते याच्यामध्ये, अदरवाईज होत नाही. तुम्हाला 10 नंबर प्रिंट करायचे आहे 1 to 10, म्हणून 1 to 10 हे चालूच राहणार लूप 10 वेळा, 1 2 3 4 5 अशी लूप प्रिंट करायचा आहे, म्हणून हा चालूच राहील. आता इनिशियलायझेशन पास तुम्हाला माहिती आहे कसं होते. सगळ्यात पहिले इनिशियलायझेशन राऊंड होते, नंतर इथे येते 1 लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू झालं, खाली आल्यानंतर डायरेक्ट हा प्रिंट करते नवीन लाईनवर. नमची व्हॅल्यू आहे 1, आय ची व्हॅल्यू किती आहे, नमची व्हॅल्यू 1 नाही आहे, नमची व्हॅल्यू किती आहे 5, आय ची व्हॅल्यू 1, तर 5 1 जा 5 प्रिंट करते तुमच्या समोर डायरेक्ट जागेवरच. नंतर इथून याच्याकडे व्हॅल्यू 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 5 सॉरी 10 कंडिशन ट्रू, दुसऱ्यांदा जाते. दुसऱ्यांदा आता पहा, नमची व्हॅल्यू 5 आहे, फक्त इथं 5 इंटू 1 च्या ठिकाणी इन्क्रीमेंट किती झाला 2, तर 5 इंटू 2 किती करते 10. याची व्हॅल्यू 3 करते, 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू इंटू कंडिशन झाल्यावर इथं आल्यानंतर 5 इंटू किती करते 3, 15 तुमच्या समोर येते. त्याच्यानंतर याची व्हॅल्यू किती करते 4 लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू झाली की इथे 5 इंटू 4 5 चोक 20, असे टोटल तुमचा 50 पर्यंत पूर्ण टेबल हा प्रिंट करते. हा आहे तुमचा मल्टिप्लिकेशन टेबल. हा कोणता आहे तुमचा मल्टिप्लिकेशन टेबल, जो कोणताही नंबर दिल्यावर हा कोणत्याही नंबरचा काय करते, मल्टिप्लिकेशन तयार करते. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी शिकवलेलं आहे मल्टिप्लिकेशन टेबल. तुमच्यासाठी अजून एक होमवर्क देतो मी, तो होमवर्क म्हणजे मल्टिप्लिकेशन टेबलचा झाला. दुसरा जो होमवर्क आहे तुमचा तो आहे फिबोनाची सिरीज वाला. कोणता, फिबोनाची सिरीज वाला. तर फिबोनाची सिरीज, कोणत्याही नंबरची फिबोनाची सिरीज, हे सगळं झालेलं आहे. कोणत्याही नंबरची फिबोनाची सिरीज जी आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. कोणती, फिबोनाची सिरीज वाला होमवर्क आहे. दोन होमवर्क आहे आजचे, ठीक आहे, लक्षात ठेवा. एक फिबोनाची सिरीज वाला आणि एक अजून आहे. कोणता होमवर्क दिला काय, कोणता याच्या पहिले नाही दिला का, एक फिबोनाची सिरीज आणि अजून याच्या पहिले होमवर्क दिला असेल तो. असे दोन्हीच्या दोन्ही होमवर्क तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये करून घ्यायचा आहे. आणि लक्ष द्या, जेव्हा या क्लासमध्ये बसता तर प्रिव्हियस क्लासमध्ये पाहून घ्यायचं काय शिकवलेलं आहे, तेव्हाच या क्लासमध्ये समजणार, अदरवाईज काही समजणार नाही. आजच्यासाठी एवढंच. जर काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. आज आपण इथंच थांबणार आहे. विचारा.